नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी चवळीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। आता या ठिकाणी मी चवळी ही 7-8 तास अगोदर भिजत ठेवलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता ही चवळी स्वच्छ धुवून आपल्याला 7-8 तासासाठी भिजत ठेवायची आहे। आणि आता याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया। आता या चवळी आपण स्ट्रेनरवर त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत। तर बघा, आता ही चवळी 7-8 तासांनी छान भिजते आणि आता त्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला फोडणीमध्ये। चला, तर मग आपण आता गॅसवर आता ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत। कुकरमध्ये अगदी एका शिट्टीमध्ये ही भाजी छान होते। तर चला, आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे। यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। आणि आता यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण टाकून घेतलेला आहे आपण। आणि आता जिरे, मोहरी तडतडली आणि लसूण लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग आपण फोडणीतच टाकून घेऊया। आणि आता ही आपण भिजलेली चवळी त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी फोडणीमध्ये ती एकजीव करून घ्यायची आहे। पूर्ण फोडणी त्या चवळीला लावून घ्यायची आहे। 2 मिनटं आपल्याला ती परतवायची आहे। आणि आता परतवल्यानंतर अगदी त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता अगोदर तेलात टाकला तर तेल सर्व शेगडीवर उडते, त्याच्यामुळे मी कढीपत्ता हा नंतरच वापरते। आणि आता त्यामध्ये मी थोडीशी अजून चवळी टाकून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया। आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपल्याला वापरायचं आहे। अगदी एक छोटी वाटीभर पाणी मी वापरणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली चवळी रेडी झालेली आहे। अगदी एक शिट्टी केल्याबरोबर ही आपली चवळी शिजलेली आहे। तर तुम्हाला ही चवळीची भाजी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्हीसुद्धा अशा भिजलेल्या चवळीची भाजी नक्की करून बघा। आणि ही चवळी एक दिवस ठेवली तर त्याला मोडसुद्धा खूप सुंदर येतात। धन्यवाद।